श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. ज्यांना जीव लावला, ज्यांना आपलं मानलं, ज्या व्यक्तींसाठी आपण रात्रीचा दिवस केला, ऐन वेळेस त्या व्यक्तींसाठी आपण पळालो, अगदी हवं नको तितकं त्या व्यक्तीसाठी केलं, परंतु आज तीच व्यक्ती आपल्यावर उलटली आहे किंवा तीच व्यक्ती आपल्या नाशावरती टपलेली आहे. कधी आपलं वाईट होईल, कधी आपलं वाटोळं होईल, ही वाट ती व्यक्ती पाहत आहे. त्या व्यक्तीला आपण आपल्या घासातील घास दिला. त्या व्यक्तीच्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपण सामील झालो. प्रत्येक प्रसंगामध्ये आपण त्या व्यक्तीला आपल्या जवळचं मानून, त्या व्यक्तीच्या प्रत्येक प्रसंगाला आपला घरचा प्रसंग मानला आणि आपलं अतोनात कष्ट त्या व्यक्तीसाठी दिलं. त्या व्यक्तीसाठी नको तितका पैसा खर्च केला, नको तितका वेळ खर्च केला, परंतु आज तीच व्यक्ती आपल्या वाईटावरती आहे. तीच व्यक्ती आपल्या पाठीत खंजीर गुपसून आपला शत्रू बनत चाललेला आहे. आपण त्या व्यक्तीबरोबर बोलायला जातो, आपण त्या व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही व्यक्ती आपल्याबरोबर बोलणं तर लांब, परंतु आपलं तोंड पाहायलाही तयार नसते. आपण अतोनात प्रयत्न करतो त्या व्यक्तीला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी. आपण स्वतःला बदलतो. मग ती व्यक्ती आपला प्रियकर असो, प्रियसी असो, नवरा असो, बायको असो, किंवा मित्र असो, किंवा मैत्रीण असो, तुमची प्रियकर असो, प्रियसी असो, भाऊ असो, बहीण असो, आई असो, वडील असो, सासू असो, सासरे असो, किंवा नणंद भाऊजाई, धीर भाऊजाई, कोणीही असो, तीच लोक आज आपण थोडं पुढं गेलो की आपल्याला अपमानित करायला टपलेली असतात. आपली निंदा नालस्ती करतात. आपल्या तोंडावरती पहिली ही लोक खूप गोड बोलायची, पण आपल्याला असं वाटायचं की नाही, ही लोक माझी आहेत, माझ्या समोर इतकं गोड बोलतात, तर मी पुढे गेलो तर किती गोड. नाही, हीच लोक आपली निंदा नालस्ती करत होती. हीच लोक आपल्याला समाजामध्ये अपमानित करत होती. फक्त आपल्या डोळ्यावरती एक प्रेमाचं, एक आपुलकीचं झाकण जे आपण म्हणतो ते ओढलेलं होतं. आपण त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवलेला होता, परंतु हीच लोक आपल्या पाठीमागे, आपल्या पाठीत खंजीर घुसत होती. आपले पाय खेचण्याचा हीच लोक प्रयत्न करत होती. पहा, आज या शत्रुपिढेवरतीच मी तुम्हाला खूप सुंदर असा उपाय सांगणार आहे. कितीही मोठा, कितीही भला शत्रू असू द्या हो, तो शत्रू कायमचा संपेल. आता इथे अशाही कमेंट्स येतील की ताई, असं जर होत असतं तर इराणचं वगैरे युद्ध का झालं असतं, त्यांना उपाय सांगा वगैरे. दादांनो, तायांनो, कसं असतं माहिती आहे का, उपाय, सेवा या आपण आपल्या सुखासाठी, आपल्या घर प्रपंचासाठी, आपल्या घरात शांतता येण्यासाठी, आपल्या घराला सुख लाभण्यासाठी करतो. आता ज्यांचा विश्वास आहे, सुरुवातीला सांगते, त्यांनीच व्हिडिओ कंटिन्यू करावा. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी व्हिडिओ नाही पाहिला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की मनोभावी जर कोणतीही जर सेवा केली, मनोभावी कोणताही उपाय केला, तोडगा केला, तर त्याचा फायदा तुम्हाला होतोच होतो. तुम्ही उपाय करताना किती पॉझिटिव्हली, किती तळमळीने तो उपाय करता, त्यावरती डिपेंड असतं की त्याची अनुभूती किती लवकर तुम्हाला येणार आहे. तुम्हाला त्या उपायाची किती गरज आहे हे तुम्हाला जर स्वतःला माहिती असेल, तुम्ही पोट तिळकीने जर तो उपाय करणार असाल, तर निश्चित तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. परंतु जे नास्तिकच आहे, ज्यांचा विश्वासच नाही, त्यांनी उपाय करूच नाही. तर अधिक वेळ न घेता आपण उपाय सांगायला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. हा जो उपाय आहे हा शक्यतो शनिवारी करावा किंवा अमावस्या पौर्णिमेला जरी केला तरीही चालेल. दिवसभरामध्ये कधीही उपाय केला तरीही चालेल. साहित्य काय लागणार आहे ते सांगते, व्यवस्थित नोट डाऊन करा. साहित्य खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला यासाठी लागणार आहे एक काळ्या रंगाचा पेपर. पहा, आपला जो क्राफ्ट पेपर असतो तो क्राफ्ट पेपर घेतला तरी चालेल, किंवा काळ्या रंगाचा घोटीव पेपर जरी घेतला तरीही चालेल. स्टेशनरी दुकानामध्ये काळ्या रंगाचे पेपर सहज मिळतात. काळ्या रंगाचा क्राफ्ट पेपर घ्या, काळ्या रंगाचा घोटीव पेपर घ्या, तो एक छोटासा पेपर घ्यायचा. त्यानंतर अख्खे 40 तांदूळ तुम्हाला लागणार आहे. तांदूळ कोणताही असू द्या, रेशनिंगचा असो, बासमती असो, कोणताही घ्या, फक्त तो तुकडा नसावा, अख्खा असावा. तांदळाचे 40 दाणे तुम्हाला घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला येथे 40 काळी मिरी, जी आपण मसाल्याच्या साहित्यामध्ये वापरतो, अशी 40 काळी मिरी घ्यायची आहे.
काळी मिरी सुद्धा गोल असते, आपल्याला माहिती आहे, ती तुटलेली फुटलेली नसावी. अशा 40 काळ्या मिऱ्या तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. त्यानंतर ना इलायची किंवा वेलदोडा हे 7च घ्यायचे आहे. कोणती घ्यायची तर हिरवीवाली घ्यायची नाही, जी मसाल्याची वेलची आहे, वेलदोडा आहे किंवा इलायची आहे ती घ्यायची. मसाल्याच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते. तीही तुटलेली फुटलेली घेऊ नका. व्यवस्थित अशा 7 इलायच्या तुम्हाला यासाठी घ्यायच्या आहे. काही ठिकाणी इलायची म्हणतात, वेलदोडा म्हणतात किंवा वेलची असंही म्हटलं जातं. तर ही मसाल्याची जी इलायची आहे ती 7 तुम्हाला घ्यायची आहे. आता काय करायचं, हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे. बसण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे, एक आसन घ्यायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं. ताई माझ्या घरात उपाय करणं शक्य नाही तर पहा, तुमच्या टेरेसवरती जा किंवा एखाद्या अशा ठिकाणी जा जेथे शांतता आहे, जेथे तुम्हाला विचारायला येणार नाही बाबा रे तू काय करतो, अशा ठिकाणी जाऊन जर उपाय केला तरी चालेल. फक्त एक काळजी घ्यायची की स्वच्छ हातपाय धुवायचे, बसायला आसन घ्यायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करायचं. त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा एका छोट्याशा पाटावरती तुम्हाला हा जो कागद तुम्ही घेतलेला आहे तो कागद ठेवायचा. त्या कागदावरती सर्वप्रथम जे तुम्हाला 40 तांदळाचे अख्खे दाणे सांगितले ते 40 दाणे ठेवायचे. त्यानंतर 40 काळ्या मिऱ्या सांगितल्या, ह्या 40 काळ्या मिऱ्या ठेवायच्या. एक वस्तू सांगायची राहिली ती म्हणजे उडदाचे दाणे, जे काळेच असतात. काळी उडदाची आमटी जी आपण बनवतो ती डाळ घ्यायची नाही तर काळे उडीद. तुम्ही कडधान्याच्या दुकानामध्ये जा, त्यांना सांगा की काळे उडीद द्या. तर हे काळे उडीद तुम्हाला 40 दाणे उडदाचे लागणार आहे. ते सुद्धा किडलेले वगैरे तुटलेले फुटलेले नसावे, व्यवस्थित असे काळे उडदाचे दाणे पाहून घ्या. हे 40 उडदाचे दाणे ठेवायचे. सर्वप्रथम कागदावरती 40 तुम्हाला हे काय म्हणलं तांदळाचे दाणे, त्यानंतर 40 काळ्या मिऱ्या, 40 तुम्हाला काळ्या उडदाचे दाणे आणि 7 मसाल्याच्या इलायच्या तुम्हाला ठेवायच्या आहे. त्यानंतर या सर्वाची एक तुम्हाला पुडी तयार करायची. पहा, आपण खाऊची जशी पुडी बनवतो तशी पुडी बनवा किंवा पोटली बनवणं शक्य आहे तर काळ्या रंगाचा एक कपडा घ्या, कागद घ्या किंवा काळ्या रंगाचा कपडा जरी तुम्ही घेतला तरीही चालेल. तर काळ्या रंगाचा कपडा घ्या किंवा काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ही जी कागदाची पुडी आहे ती ठेवा. ती ठेवल्याच्या नंतर ही पुडी किंवा ही पोटली तुमच्या हातामध्ये घ्यायची. तुमच्या स्वतःच्या डोक्यावरून ही उलट दिशेने अँटी क्लॉकवाईज तुम्हाला 7 वेळेस फिरवायची आहे. 7 वेळेस व्यवस्थित अशी फिरवून घ्यायची आहे. कशी फिरवायची दाखवते, व्यवस्थित पहा. हे पहा, इथे पाठीमागे पकडायचं आणि असं उलट दिशेने तुम्हाला 7 वेळेस तुमच्या डोक्यावरून ही पुडी जी आहे, ही पोटली जी आहे ती फिरवून घ्यायची. 7 वेळेस फिरवून झाल्याच्या नंतर समजा शनिवारी उपाय करताय तर शनिवारी तुम्हाला ही जी पोटली आहे किंवा ही जी पुडी आहे तुमच्या घरातील दक्षिण दिशेला, दक्षिण कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची, जिथे कुणाचाही हात लागणार नाही. कुठेही ठेवा, फक्त कुणाचा हात लागणार नाही, कुणाचा पाय लागणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची. ही पोटली ठेवलीत की दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी किंवा पौर्णिमेला उपाय करताय तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, स्वच्छ स्नान वगैरे झालं की ती पोटली काढायची आणि ही पोटली घेऊन तुमच्या घराच्या बाहेर जिथे एखादा मोठा वृक्ष आहे, एखादं मोठं झाड आहे अशा ठिकाणी जायचं. पहा, झाड बोरीचं नसावं, काटेरी झाड नसावं, शक्यतो पिंपळाचं झाड किंवा वडाचं झाड किंवा कडुलिंबाचं झाड असेल तर अतिशय उत्तम. अशा झाडाच्या खाली जायचं आणि तेथे जाऊन तुम्हाला जाताना 4-5 कापराच्या वड्या घेऊन जा. जर भीमसेनी कापूर भेटला तर अतिशय उत्तम, नाहीच भेटला तर जो भेटेल तो घेऊन जा. ह्या वड्या घेऊन जायच्या आणि तो कापूर सर्वप्रथम प्रज्वलित करायचा. एकच वडी प्रज्वलित करा. त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली खोलून म्हणा किंवा तशीच तुम्हाला या कापरावरती टाकायची आहे आणि कापराच्या वड्या त्यामध्ये काय करायचं आहे, ॲड करत चालायचं आहे. जोपर्यंत ही पोटली पूर्णपणे जळत नाही तोपर्यंत तुम्हाला एक मंत्र म्हणत राहायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्रातील अक्षर महत्त्वाचं आहे. मंत्र असा आहे, रीम 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 फट फट स्वाहा. 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 या मंत्राचा तुम्हाला जोपर्यंत ती पोटली पूर्णपणे जळत नाही तोपर्यंत हा मंत्र कंटिन्यू म्हणायचा आहे. रीम रीम फट फट स्वाहा.
हा मंत्र म्हणायचा. हे पूर्ण भिजलं की त्यानंतर तुम्हाला तिथून घरी निघून यायचं, पूर्ण भिजू द्यायचं. कारण कसं आहे, तो जो ते जे काही विस्त वगैरे झालेला आहे तो इकडे तिकडे उडणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणून पूर्ण भिजून द्यायचं. पूर्ण भिजलं की त्यावरती थोडीशी माती टाका आणि त्यानंतर घरी निघून या. घरी येताना मागे वळून पाहायचं नाही, कितीही जीवाभावाचा व्यक्ती भेटू बोलायचं नाही, जाताना मोबाईल घेऊन जायचा नाही. आलात की बाहेर स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचं, बाहेर धुणं शक्य नाही तर डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं, तिथे जायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, चूळ भरायची, त्यानंतर तुमची जी काही कामं करायची आहेत ती करायची. हा उपाय केल्यानंतर ना अगदी काही तासांमध्ये तुम्हाला अनुभूती येईल. जो व्यक्ती तुमच्या वाईटावरती होता, जो व्यक्ती तुमचं पाय खेचण्यामध्ये तल्लीन होता, तो व्यक्ती स्वतःहून येऊन तुमची माफी मागेल. जो व्यक्ती तुमच्याबरोबर शत्रुत्व निभावत होता, तो व्यक्ती तुमच्याबरोबर मैत्री करण्यासाठी तडफडेल, तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल, अगदी तुमच्या मागे पुढे फिरेल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. तुम्हाला समाजामध्ये मान मिळेल, सन्मान मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे करणारे लोक तुम्हाला सहकार्य करतील. इतका छान उपाय आहे. उपाय किती वेळा करायचा, तर हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्ही दर आठवड्याला जरी केलात तरी चालेल, दर अमावस्येला केलात तरी चालेल, दर पौर्णिमेला केला तरी चालेल. महिन्यातून एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा, चारदा करा, तुमची इच्छा. परंतु खूप छान उपाय आहे. एका वेळेस एका व्यक्तीसाठी उपाय करून लेट्स गो करून सोडून दिला तरीही चालेल. फक्त तुमच्यामध्ये संयम हवा. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.